बातमी आहे कराडमधून। कराडमधील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झालेत, तर रस्त्यांवर इतका खर्च करूनही खड्डे कसे पडतात असा सवाल वाहन चालक विचारतात। या खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत देखील वाढ झाली आहे आणि कोट्यावधींचा निधी गेला कुठे असा सवाल तिथले नागरिक विचारतात। कराड नगरपालिकेच्या शहर हद्दीत आता सध्या आपण आहोत। शहरातील मुख्य रस्त्यांवरतीचे हे खड्डे आपण पाहतोय। हे खड्ड्यांसाठी कोट्यावधीची टेंडर निघाली। टेंडर निघाल्यानंतर यावरती डांबरीकरण करण्यात आलं। मात्र हे डांबरीकरण कशा पद्धतीने करण्यात आलं याचं उत्तम उदाहरण म्हटलं तर हे आपल्याला पाहायला मिळतंय की पूर्ण खड्डेच खड्डे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या खड्ड्यांमधून प्रवास करताना या वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे। एकंदरीत या सर्व खड्ड्यांमुळे टेंडर निघाली, कोट्यवधी रुपये शहरवासियांचे खर्च झाले, मात्र खड्डे भरले गेले नाहीत। यामुळे एकंदरीत हे सर्व परिस्थिती या शहराची आहे। मात्र या खड्ड्यांना जबाबदार कोण आणि हे खड्डे कधी भरले जाणार आणि प्रवाशांना आणि शहरवासियांना या खड्ड्यांमधून सुटका कधी मिळणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा। गाड्या जाता येतात आमच्यासारखा पायी चालणारा पदचारी तो रस्त्यावर उभा राहतोय, त्यावेळी जी खड्डे पिटे त्यात पाणी साठलेलं असते, त्या गाड्यांचं उडणारे सगळे आमची कपडे वगैरे सगळी घाण होते। सगळी डिस्टर्ब तोच आहे। बाकी येणारे जाणारे वाहनं जी असते ती कशी बी गाडी इकडे तिकडे आडव्या मारतात त्या डबऱ्यामुळे। पुढची महत्त्वाची बातमी, महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार आज नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियम मध्ये रंगणार आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ विजेतेपदासाठी फायनल मध्ये भिडणार आहे। उपांत्य फेरीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये आपली जागा निश्चित केली आहे। आता अंतिम फेरीचा सामना हा नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियम मध्ये होणार आहे। दोन्ही संघ आपल्या पहिल्या जेतेपदासाठी आतुर झालेत। भारताने यापूर्वी देखील 2 वेळा अंतिम फेरी गाठली होती, पण दोन्ही वेळेस पदरामध्ये निराशा पडली। तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकन संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे। त्यामुळे या सामन्यामध्ये कोण विजय मिळवतो याची उत्सुकता वाढली आहे। पण असं सर्व वातावरण असताना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे, कारण अंतिम फेरीच्या सामन्यावरही पावसाचं सावट आहे। नवी मुंबईच्या स्थितीबाबत वर्तवलेला अंदाज पाहता चाहत्यांचं टेन्शन मात्र वाढलंय। तर आपण बोलूया आपले प्रतिनिधी संकेत वरक यांच्याशी। ते DY पाटील नवी मुंबईच्या स्टेडियमच्या बाहेरूनच आपल्याला सगळे माहिती सांगतायत। संकेत, तिथे नेमकं काय वातावरण आहे आता? प्रियंका, मी DY पाटील स्टेडियमच्या बाहेर उभा आहे। एक अर्धा तासापूर्वी इकडे फार गर्दी नव्हती, पण आता गेल्या अर्ध्या तासात लोकांनी जमायला सुरुवात केलेली आहे आणि DY पाटील स्टेडियम आता सज्ज आहे एका महामुकाबल्यासाठी। भारत याआधी 2दा फायनल्समध्ये गेला आहे, पराभव स्वीकारावा लागला आहे। साऊथ आफ्रिका पहिल्यांदा फायनलमध्ये आलेली आहे। आता हे दोन्ही संघ समोरासमोर येतात। एकाने भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे, साऊथ आफ्रिकेने इंग्लंडला हरवलं। त्यामुळे 2 बलाढ्य संघांना हरवून हे भारत आणि दक्षिण आफ्रिका फायनल्समध्ये आलेले, त्यामुळे ही मॅच 100% टफ होणार आहे। माझ्यासोबत सध्या काही इंडियन टीमचे फॅन्स आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। त्यांना काय वाटतं? मला सांग, कुठून आलात तुम्ही? मी ठाण्यावरून आलोय। काय वाटतं आज काय होईल? आणि इंडिया जिंकली पाहिजे आणि खूप चुरशीचा सामना झाला पाहिजे। अशी वन साइडेड मॅच नकोय, एकदम अशी एकदम दोन्ही एकदम टक्कर टफ फाईट झाली पाहिजे। दोन्ही पण टीम्स एकदम संघर्ष करून आलेल्या आहेत, दोन्ही पण टीम फायनलला, आणि मॅच एकदम रोमांचक झाली पाहिजे हीच अपेक्षा आहे फक्त, आणि इंडिया जिंकली पाहिजे। तू मला सांग, दोन्ही टीम्स एकाने इंग्लंडला हरवलं, एकाने ऑस्ट्रेलियाला हरवलं, त्यामुळे दोघे टफ कॉम्पिटिशन सुरू आहे। आणि आता ह्या 2 टीम समोरासमोर आल्या, काय होईल? कॉम्पिटिशन नक्कीच टफ असेल। दोन्ही आपापल्या साईडनी बेस्ट देऊन आले स्वतःचे। इंडिया पण हरवून आले ऑस्ट्रेलियाला आणि ऑल्सो साऊथ आफ्रिका हरवून आले इंग्लंडला। कॉम्पिटिशन तर टफ असेल आणि होप सो इंडिया जिंकेल। लेट्स गो इंडिया, 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 इंडिया। आता थोडंसं ऊन आहे, पण मगाशी थोडंसं ढगाळ वातावरण होतं आणि येलो अलर्ट आहे, त्यामुळे पाऊस पडू शकतो। पाऊस पडला तर काय होईल? म्हणजे पाऊस पडला तर ॲक्च्युली थोडा आपल्याला बॅटिंग कंडिशन्सवर थोडा फरक दिसेल, पण आपल्या मुंबईची जी रेड सॉईल आहे आपली, सो त्या बॅटिंगसाठी खूप चांगली। आपण आता मागच्या मॅचमध्ये आपण चेस केलं तर त्याच्यासाठी आपल्याला खूप चांगलं होतं,
पण आणि आता समोरची टीम आहे साऊथ आफ्रिका, त्याला फायनलचा एक्सपिरियन्स नाही, मोठा गेमचा एक्सपिरियन्स नाही. सो आपण जर त्यांना पण नंतर चेस करायला दिलं तर ते पण खूप म्हणजे प्रेशरमध्ये येऊन खेळू शकतात. मग तो आपल्याला खूप फायदा आहे. आपल्याला आज विन विन सिच्युएशन आहे, आपल्याला 2 फायनलचा एक्सपिरियन्स आहे. म्हणून आपण मोठ्या गेममध्ये चांगला खेळतोय आणि आपले जे प्लेयर्स आहेत त्यांना पण चांगला एक्सपिरियन्स आहे सगळ्या मोठ्या गेम्स खेळायचा. पण आता मॅचच्या आधी जर पाऊस पडला, मॅच सुरू होण्याच्या आधी जर थोडा पाऊस पडला तर काय बॉलिंग घ्यावी की चेस करावं? माझ्या मते तर मागच्या मॅचमध्ये आपण याच पिचवर खेळलेलो, या स्टेडियमवर खेळलेलो, तर आपण त्यावेळी पहिली बॉलिंग घेतलेली, तर ते चांगलं असेल. पाऊस आला तर आपल्याला थोडा स्विंग वगैरे भेटेल, चांगलं आपल्याला बॉलिंगसाठी चांगलं भेटेल. पण होप सो आता टॉसवर डिपेंड आहे आणि वेदरवर डिपेंड. बॉलिंग घेऊन चेस केलं थोडंसं बेटर पडलं असं वाटतं. तुम्ही मला सांगा कुठून आलाय? मी सोलापूरहून आलो. सोलापूर. हो. 2दा फायनल्स आपण त्यात हरलेलो आहे, पराभव स्वीकारावा लागलाय. थर्ड टाइम आहे. झालं होतं. नाही, आता 2दा पराभव झाल्यामुळे आता मागच्या वेळेसपासून आता स्ट्रिक सुरू झाली आपली विनिंग स्ट्रिक. मेन टीमसोबत पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, T20 वर्ल्ड कप जिंकला आणि आता हा वन डे वर्ल्ड कप आपलाच आहे, म्हणजे त्याच्यात डाऊटच नाही. एकदा ऑस्ट्रेलियाला हरवलं म्हणजे फायनल आपलीच आहे. सो मला फुल कॉन्फिडंट आहे की आज आपण जिंकणार. तुम्हाला काय वाटतं? इंडिया जिते. तुम्ही कुठून आलाय? सेम सोलापूर. सोलापूरला. मला सांगा, आतापर्यंत असं होतं की मेन्स वर्ल्ड कप असायचं किंवा मेन्स क्रिकेट असेल त्याला चीअर करायला लोक जमायचे. आज वुमेन्स वर्ल्ड कपसाठी इतके सगळे लोग जमायला सुरुवात झालेली आहे. एक महिला म्हणून तुम्ही कसं बघता? खूप छान लगता है. हिंदी में बताती हूँ. मतलब बहुत अच्छा लगता है. मुझे मराठी उतना नहीं आता है, उतना फ्लुएंट नहीं हूँ, लेकिन वुमेन्स क्रिकेट का आगे बढ़ रहा है वो बहुत अच्छा लग रहा है. मतलब टू एक्साइटेड. थैंक यू. तू मला सांग, तू कुठून आलाय? मी पुण्यातून आलो आहे. खूप मस्त वाटतंय. होप की इंडिया जिंकेल. थर्ड टाईम फायनल्समध्ये आली आहे अँड आता ऑस्ट्रेलियाला पण हारून आली, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स जास्त असेल इंडियामध्ये कम्पेअर्ड टू साऊथ आफ्रिका. अँड होप सो की इंडिया यावेळेस तरी जिंकेल. स्मृती मंदाना लास्ट मॅचमध्ये काय इतकी फार खेळू शकली नाही, तर या मॅचमध्ये एक्सपेक्टेशन्स कुणाकडे आहेत म्हणजे तुझ्याकडे? आता मोस्टली आपले एक्सपिरियन्स प्लेयर्स लाईक स्मृती मंदाना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, जेमिमाकडनं तर सगळ्यांनाच एक्सपेक्टेशन्स आहेत जसं की. आणि आपले बॉलर्स पण आहेत, दीप्ती शर्मा ते तर परत खेळतीलच. सो मेजरली जे एक्सपिरियन्स प्लेयर्स आहेत त्यांच्याकडनं जास्त एक्सपेक्टेशन असेल, कारण प्रेशर सिच्युएशन सगळ्यांकडे असणार. पण जे एक्सपिरियन्स असतात ते जास्त इझिली हँडल करू शकतील. ते महिला म्हणून तुम्हाला तोच प्रश्न विचारेन मी की इतके सगळे पुरुष आता इकडे मॅच पाहण्यासाठी जमलेले आहेत, कसं वाटतं? छान वाटतं आहे आणि आपली फीमेल टीम खूप छान, वुमेन टीम खूप छान खेळत आहे आणि मी म्हणते की हमारी छोरी अभी छोरों से कम नहीं है, वो अच्छा ही खेलेगी. येस. त्या म्हणतात की हमारी छोरी अभी छोरों से कम नाही आहे. तुम्ही कुठून आलाय? आम्ही नागपूरवरनं आलो आहे. हां, आता आम्हाला सगळ्यात मोठा हार्टब्रेक सगळ्यांचा जो आपला आहे तो आहे 2023चा मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप, तो की फायनल आपण इंडियामध्येच हारलो होतो. तर हा खूप चांगला चान्स आहे आपल्याला क्रिएट करायला हिस्ट्री, आणि पहिली फर्स्ट विन ॲज अ वर्ल्ड कप, ॲज दॅट टू वुमेन्स वर्ल्ड कप इंडियामध्ये खूप गरजेचं आहे या गोष्टीचं सध्या एक मोटिवेशन करता. आणि आपली इंडियन टीम ऑब्व्हियसली जे एक परफेक्ट मॅच खेळून आली आहे ऑस्ट्रेलिया वर्सेस, जे की ऑलमोस्ट कंटेंडर्स होते विनिंग टायटलचे. तर आपण आता ऑलमोस्ट यांना हरवलं आहे, तर 99% आय फील की इंडिया जिंकून जाईल, बट स्टील 1% आपण चान्स नाही देऊ शकत. पोस्टर घेऊन आलात, कुठून आलात तुम्ही? जी कांदीवली. काय women and you are here to create? हर स्टोरी. म्हणजे हमेशा अभी तक किसी ने ही स्टोरी होता है, इस बार कुछ नया होगा, हर स्टोरी होगा. वुमेन्स के नाम वर्ल्ड कप आएगा. एम्पावरमेंट. अच्छा, आपण पाहिलं की यांचं असं म्हणणं आहे की नेहमी त्याची चर्चा होते, तर यावेळेला तिची चर्चा व्हावी. आणि अनेकांचं असं म्हणणं आहे की आपण ऑस्ट्रेलियाला हरवलेलं आहे, त्याच्यामुळे 99% वर्ल्ड कप आपण इथेच जिंकलो आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात काय होणार, अर्थात सगळ्यांना वाटतं भारत जिंकेल, पण नेमकं काय होणार हे सामन्यानंतर आपल्याला नक्कीच कळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी संकेत ओरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया या क्रिकेट प्रेमींकडून पाहायला मिळत आहेत. महिला वर्ल्ड कपला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आल्याचं पाहायला मिळत आहे. आपण आता काही प्रतिक्रिया पाहणार आहोत भांडूपमधल्या क्रिकेट प्रेमींच्या, जिथून जेमिमा रॉड्रिग्स आहेत. या भारतीय फलंदाजाने मोठी कामगिरी तिथे केलेली होती मागच्या सामन्यामध्ये. त्याच जेमिमाच्या ज्या भागातून ती आली आहे भांडूपमधून, त्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात. लहानपणापासून स्पिरिट तिच्यामध्ये ते क्रिकेटचं खूप होतं, जुनून होता तिच्यामध्ये. फायनलबद्दल आम्हाला जेमिमा आणि भारतीय क्रिकेट संघावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि ती जेमिमा भारताला वर्ल्ड कप जिंकून घेऊनच येणार. लहानपणापासूनच ती आमच्यासोबत खेळायची, खूपच चांगलं खेळायची. तेच आता यावर्षी आता सेमीफायनलमध्ये तर चांगलं खेळलं आहे, आता फायनलमध्ये पण चांगलंच खेळणार आणि इंडिया वर्ल्ड कप जिंकणार. मला वाटतं जेमिमाने जो सेमीफायनलमध्ये खेळ केला आहे, भारतासाठी जी खेळली आहे
आणि तिने एक स्टेटमेंट दिली होती की आज मी माझी हाफ सेंचुरी किंवा सेंचुरीसाठी खेळली नाही, आज मी फक्त इंडियासाठी खेळली. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि 8 वर्ष ही ती या भांडूपमध्ये ते राहून या ठिकाणी क्रिकेट खेळून तिने आज भारताचं नाव संपूर्ण जगात तिने उंचावलेलं आहे. आणि आजच्या फायनलमध्ये ती भारतासाठी उत्तमच खेळ करून भारताला वर्ल्ड कप जिंकून देईल. असं आहे की आम्ही आज जेमिमा हाताने वर्ल्ड कप आलाच पाहिजे, काय करू. बेस्ट ऑफ लक जेमिमा. बेस्ट ऑफ लक जेमिमा, यू विल रॉक. बेस्ट ऑफ लक जेमिमा अँड यू विल गेट द वर्ल्ड कप. तर भारतीय क्रिकेट महिला संघाला यंदा इतिहास रचण्याची संधी आहे. भारताच्या इतिहासामध्ये पुरुष संघानं केवळ 2 वेळा वन डे वर्ल्ड कपवर नाव कोरलंय. 1983 साली कपिल देवच्या नेतृत्वामध्ये भारतानं पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. तर दुसऱ्यांदा धोनीच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानात भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकत देशाचा गौरव वाढवला होता. आता भारतीय महिला क्रिकेट संघ याच ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.